कोकमठाणच्या जंगली महाराज ट्रस्ट आत्मा मलिक हॉस्पिटलला फिरता दवाखाना नुकताच सुरू झाला आहे. त्याद्वारे ग्रामीण भागातील नाविन्यपूर्ण आरोग्यसेवा मोबाईल हॉस्पिटल सेवा आता खेडोपाडी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या वतीने डॉक्टर मयूर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण आज आपण जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्या अनुषंगाने मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण आजपासून आपला जो फिरता दवाखाना आहे हा कन्सेप्टचा प्रारंभ करत आहे. आपला जो फिरता दवाखाना आहे ती सुविधा तळागाळातल्या गोरगरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक हॉस्पिटलचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या रूटवर कोपरगाव तालुका आणि तालुक्याच्या हद्दी आणि जिथं पोचता येईल अशा पेरीफेरी ठिकाणी आपण आहे ना आठवड्याचे सर्व दिवस शनिवार वगळता ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून गावामध्ये त्यांच्या जागी आपण मोफत उपचार देणार आहे. मोफत उपचार म्हणजे डॉक्टरांचा सल्ला, तपासण्या आणि काही प्रमाणात औषधं हे सगळं तिथं मोफत उपलब्ध होणार आहे. आणि त्या अनुषंगाने आपण त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि मी सर्वांना आव्हान करतो की या सर्व सुविधांचा तुम्ही नक्कीच पुरेपूर लाभ घ्यावा. याच्या व्यतिरिक्त जर काही इमर्जन्सी आली किंवा इमर्जन्सी पेशंट तिथं जर कुठं तुम्हाला दिसला किंवा आमच्या टीमला दिसला तर त्यांना हॉस्पिटलपर्यंत येण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी क्विक रिस्पॉन्स टीम तयार केलेली आहे. त्या अनुषंगाने जसाही आपल्याला माहिती मिळेल त्या पद्धतीने अत्यावश्यक सेवा ठिकाणी उपलब्ध करणं आणि गरज असेल तेव्हा तिथून पेशंट हॉस्पिटलपर्यंत आणणं आणि हॉस्पिटलमध्ये सेवा उपलब्ध करून देणं या सर्व गोष्टी ही क्विक रिस्पॉन्स टीम आठवड्याचे 7ही दिवस 24 तास कार्यरत आहे. आणि कृपया परत आवाहन करतो की सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. धन्यवाद. प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी, शिर्डी परिसर.